च्या खेळाकडे. आणि खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघींचं. तुम्ही आलेल्यात ह्या शेवटच्या खेळामध्ये. कसं वाटते? छान वाटते ताई? कसं वाटते? आणि ह्या खेळातूनच आता होणार आहे हुकमाची राणी. हा ओके. हा खेळ मी सांगणारच आहे काय आहे तो, कसा खेळायचा आहे, त्याचं नाव काय सगळं सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताईंबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल थोडं जरा जाणून घेऊया आणि त्यांच्या माहेरपणात जरा डोकावून पाहूया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव सुजाता प्रदीप मोरे. सुजाता ताई, माहेर कुठलं? कोडोली पांढरवाडी. आणि सासर? गोडोली. वा, किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 13 वर्ष. 13 वर्ष झालेली आहेत. काय करतात भाऊजी? बिझनेस करतात. कसा आहे स्वभाव भाऊजींचा? छान आहे स्वभाव, प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. छान, खूप अगदी सुखात आणि आनंदात चालले. खूप खूप छान सुखात चालले. छान वाटलं ताई ऐकून. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर बद्दल सांगायचं तर पप्पा मम्मी आहेत. पप्पा माझ्या आर्मीत होते, पण मी त्यांना पप्पा मम्मीने खूप माझ्यासाठी केलं. आणि आज म्हणजे खेड्यात राहत होते मी, आणि खेड्यात त्यावेळेला जेव्हा माझं शिक्षण झालं, डिप्लोमा झालं, त्यावेळेला एकही मुलगी आमच्या गावातून शिकत नव्हती. पण अशा अडचण म्हणजे खूप आर्थिक परिस्थिती खराब असताना, कुठलीही सोय नसताना माझ्या वडिलांनी मला शिकवलं. आज जी काय आहे मी, ते माझ्या आई वडिलांमुळे आहे. वा, किती सुंदर. काय सांगशील मग या माध्यमातून आज आई आणि बाबांना? त्यांना हे कळाल्यावर खूप अभिमान वाटेल. आणि एवढंच सांगेन की तुम्ही म्हणजे माझी स्वप्न पूर्ण करायला तुम्ही मदत केली, आणि असेच माझ्यावर आशीर्वाद राहू दे. आणि मी इथून पुढे आता तुमच्यासाठी, मी तुमचे आता स्वप्न पूर्ण करेन. मी तुमच्यासाठी जगेन. आता इथून माझे दिवस आहेत. वा, खूप छान ताई, किती सुंदर. छान बोललेस तू. कसं वाटलं आज मनातलं व्यक्त करून? छान वाटतंय. आज काहीतरी असं एक मंच भेटलाय बोलण्यासाठी, नाहीतर हे धावपळीच्या ह्याच्यात हे होत नव्हतं. बरोबर. पण आज छान, खरंच खूप मस्त वाटतंय. पण का कोणाच एक स्पेशल फील येते की काहीतरी वेगळं केलंय आज मी, स्वतःसाठी काहीतरी जगली असं वाटतं मला. आमचा 16 सेकंदचा कार्यक्रम त्यासाठीच असतो ताई. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं? मला खूप मस्त वाटलं सर. आज म्हणजे मी थांबले कार्यक्रमाला ना, खूप मला छान वाटतं की खरंच मी थांबले ना. माझे सोनेरी क्षण आहेत आज हे माझ्या जीवनामधले. वा, खूप छान. खरंच खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत. ताई तुझं नाव सांग. आदिती जय बनसोडे. आदिती ताई, माहेर कुठलं? करंजे. आणि सासर? कोडोली. सासर कोडोली. किती वर्ष झालेत लग्नाला? 2 वर्ष. 2 वर्ष झाले? 2 वर्ष झाले. ओ, कसा आहे 2 वर्षाचा संसार? खूप छान आहे. खूप छान आहे. कसे आहेत भाऊजी? मस्त. मस्त आहेत एकदम. ओके. काय सांगशील माहेर बद्दल ताई? माहेर म्हणलं म्हणजे एक मनातला हळवा कोबरा असतो ना, तसा आहे. आणि त्यात माझं लव्ह मॅरेज झाल्यामुळं घरातले वगैरे सगळे आधी हे बोलत नव्हते, पण आई माझी बोलते अजून सुद्धा. आणि आई बद्दल सांगायचं झालं ना, तर ती अजून सुद्धा जन्मापासून ती माझ्या बरोबर माझ्यासाठी झटते, आणि अजून सुद्धा ती माझ्यासाठी एवढं करते ना की मला तिचा आभार मानण्याशिवाय मला हेच नाही. माहेरचे कोणीच बोलत नाही. म्हणजे वडील नाही आहेत मला, मामा आणि आई बोलते, बाकीचं कोण बोलत नाही. भाऊ वगैरे कोणी बोलत? भाऊ पण नाही. भाऊ पण नाही. आई बोलते ना? आई बोलते. आणि वडिलांची जागा घेतली माझ्या नवऱ्याने घेतली. तर आता जे काय ते त्याच्यामुळेच आहे, नवऱ्यामुळे माझ्या. वा, खूप छान. काय सांगशील आईला या माध्यमातून? आईला थँक्यू म्हणून सांगायचं, एवढं सांगायचं की तुझ्यामुळं जे काय आहे ते तुझ्यामुळेच आहे. एखादा असा कुठला प्रसंग सांगावं असं वाटतं ताई? प्रसंग असं नाही, पण तिने केले, भरपूर केले. खूप केले. आई असतेच त्याच्यासाठी ताई. परत कुठला पदार्थ आईने शिकवला तुला माहेरी असताना? तिनं असं काय म्हणजे असं बंधन नाही घातलं की तुला करायचं ना तेव्हा तू कर. अच्छा. बंधन असं कधीच घातलं नाही. ओके. पण मग आता दिवसातून किती वेळा फोन होतो आईला? होतो, 2 वेळा 2-3 वेळा होतो. सगळ्यात आधी काय विचारते आई? बरी आहेस का? बरी आहेस. काय करते? माझं बाळ पण आहे छोटं, तर तिच्याबद्दल पण म्हणजे बाळ कसं आहे काय ते विचारते. आठवण येते खूप. खूप. कसं वाटतं छान बोलून इथे? खूप छान वाटतंय. मन मोकळं करायला पण असं कधीतरी पाहिजे ना. बरोबर. आणि हे तर तुमच्या हक्काचं मंच आहे, हे हक्काचं आहे तुमचं, हे व्यासपीठ की जिथे तुम्ही तुमच्या मनातलं व्यक्त होऊ शकता. हो. नक्की छान वाटलं तुला? हो. नक्की. हो. आता आपण खेळायला सुरुवात करायची शेवटच्या. हां. चला तर मग आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे.
आणि ह्या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर ताट आहे, ताटामध्ये एक उलटणं आहे. काय आहे? उलटणं आहे. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय की डाव्या हातात ताट घ्यायचं, उजव्या हाताच्या उलटण्याने हे सगळे पत्ते असे उचलायचे आणि आपल्या ताटामध्ये टाकायचे. जी ताई जास्तीत जास्त पत्ते ह्या ताटामध्ये टाकेल ह्या उलट